नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ, येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणे. आपण या विषयावरती बऱ्याच वेळा बोलायला लागलो आहे आणि हे बोलत असते वेळी आपण पुन्हा पुन्हा तोच विषय घेतो आहे का असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण तसं नाही आहे. याची व्याप्ती एवढी मोठी आहे की आपण हा विषय जरी कंटिन्यू रोजच्या रोज 4 तास, 2 तास नव्हे 4 तास जर आपण तिची चर्चा करत गेलो तर 2 वर्षामध्ये संपणारा नाही आहे. इतका मोठा गणित तो विषय आहे. जातक जन्माला येतोय आणि जातक जन्माला आल्यानंतर त्या जातकानं एकही दिवस एकही भोग भोगलेला नाही आणि तरीसुद्धा ज्योतिषी म्हणतोय याच्या आयुष्यामध्ये हे होणार. मग प्रश्न निर्माण कुठला होतोय? याला ज्या माणसानं कुठलं कर्म केलेलं नाही, ज्या माणसानं काही केलेलं नाही, त्या माणसाला हे भोगणे का भोगायला लागायला? मग त्यानं बाबा असं नाही कुठलं पाप केलं आणि असं कुठलं पुण्य केलं? मग पाप तरी कुणी कुठलं केलं आणि पुण्य तरी कुणी कुठलं केलं? आपण ज्या पद्धतीनं पत्रिका बघायला लागलोय, ग्रहांचा अंदाज लावायला लागलोय, तो अंदाज कुठेतरी चुका लागलाय असं माझं मत आहे. त्यांनी उच्चेचा शनी, उच्चेचा गुरु, उच्चेचा रवी, उच्चेचा मंगळ म्हणजे उच्च नीच हे ते सगळं केलं. मला एक प्रश्न म्हणजे उत्तर द्या, फक्त उच्चच्या शनीवरती सगळी चांगली माणसं जन्माला आली नाही. 29 वर्ष 6 महिन्यानं पुन्हा तिथं तो येणार आहे. म्हणजे 29 वर्ष 6 महिन्यामध्ये कोण जन्माला येणार नाही आणि चांगली माणसं जन्माला येणार नाहीत, हुशार माणसं जन्माला येणार नाहीत का खुळी जन्माला येणार नाहीत? सगळी माणसं सगळ्या वेळेला जन्माला येणार आहेत. रोज आज या म्हणजे आता आपण कधी म्हणजे असं टेक्नॉलॉजी आपल्या युगात आहे, जगामध्ये काय चाललं आहे ते आपल्या क्षणाक्षणाला समजतं आहे. सर्वे व्हायला आले आहेत, त्यामुळं आपल्याला की याचं की काही जे गोष्टी आहेत हे आपल्याला की सिद्ध करता येतात. प्रत्येक 2 तासाला जगामध्ये 31,000 मुलं जन्माला येतात. मग 96 मिनटं ते 132 मिनटं ह्याच्याप्रमाणे काय आलं? लग्न आलं. लग्न शेवटी तुमची 12च येणार आहेत. जरी तुमचं दिनमान 4 तासाचं असलं, 6 तासाचं असलं, 7 तासाचं असलं किंवा 8 तासाचं असलं, 10 तासाचं असलं, 12 तासाचं असलं, तरीसुद्धा तुम्हाला की काय येणार आहे? दिनमान हे म्हणजे त्यामधल्या जे काही राशी आहेत त्या राशी किती येणार आहेत? 12च येणार आहेत. 13 येणार नाहीत किंवा 11 होणार नाहीत. हे तर बरोबर. मग त्याची जी काही टायमिंग आहे ही टायमिंग तुम्हाला कमी जास्त दिसेल. उदित आणि अनुदित हा जो भाग पडतो त्याच्याप्रमाणे आहे. आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची नाही आहे. म्हणजे आज ज्या पद्धतीनं आम्ही जी करालोय ते नुसतं ग्रह नाही. तुम्ही मागं जा, त्या मुलाच्या घरातल्या त्याच्या वडिलांची पत्रिका बघा, त्याच्या आजोबांची पत्रिका बघा, त्यांच्या काकांची पत्रिका बघा. ह्या सगळ्या पत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल आणि ती म्हणजे ह्या मुलाच्या पत्रिकेमध्ये ज्या गोष्टी आहेत तेच योग हे त्याच्या वडिलांच्याही पत्रिकेत आहे, त्याच्या आजोबांच्याही पत्रिकेत आहे आणि त्याच्या खापर पंजोबाच्या पत्रिकेत आहे. आम्ही पितरबाधा म्हणतोय. ठीक आहे, पितरबाधा म्हणजे काय? माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, माझ्याकडे घराण्यातले पूर्वज, त्यांच्यातले DNA जे आहे हेच DNA माझ्या शरीरात आहे. आणि समजा जर ते DNA त्यांच्याशी मॅच नसेल तर कुठेतरी गोंधळ आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तो भाग आला. आम्ही पितरपूजा म्हणतोय. पितरपूजा ही सर्व जग मान्य आहे.
मग या ठिकाणी तुम्ही असं म्हणू नका 825 कोटी लोकांमध्ये फक्त 100 कोटीच लोक पितरपूजा करायला काय, हे म्हणू नका. याच्यामधला डिफरन्स जाणून घ्या. मुस्लिमही लोक पूजा करतात आणि ख्रिश्चन लोकही पूजा करतात. ते कशी करतात, काय करतात, एक दिवस सविस्तर त्याची चर्चा करतो. मग आता राहिला भाग कुठला, आम्ही पितरपूजेचा. मग पितरपूजा करायला सांगितली, आम्हाला ठीक आहे, मान्य आहे. भगीरथ प्रयत्न करून त्यानं गंगा आणली आणि तिथनं आपल्या पितरांना मुक्ती दिली. आम्ही इतिहास आमच्या पुराणात वाचलं. हा सगळा जो काही गोंधळ झाला आहे की नाही, तो वेदोक्त आणि पुराणोक्त याच्यातनं झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. हजारो वर्ष वेदोक्त आणि पुराणोक्त मधला फरक लक्षात आला नाही. कधीपर्यंत शाहू महाराजांच्या ज्या वेळेला लक्षात आला त्यावेळेला तो लक्षात आला, तोपर्यंत लक्षात आला नाही. मग आता ह्या ठिकाणी आम्ही पितरांची पूजा करायची कशी आणि काय करायचं, तो भाग आता पूजेपेक्षा आपण त्या घटनेकडे वळू. माणसाच्या आयुष्यामध्ये पितर आहेत, त्याचे वडील आहेत, आजोबा आहेत, पणजोबा आहेत. बेवर्षी आहे मी असा म्हणणारा देखील त्याला देखील आई आहे, त्याला देखील ते वडील आहेत. त्याला ज्ञात नाही आहेत, ही गोष्ट झाली. तुमच्या घराण्यामध्ये झालेली घटना जी आहे ती तुम्हाला ज्ञात नाही आहे, पण ही या 7/12 ह्या नोटिंगमध्ये ती परफेक्ट नोट झालेली आहे. आम्ही पितरांची पूजा त्यांनी सांगितली आणि पितरांची पूजा सांगत असतेवेळी त्यांनी त्याला नियम सांगितले. त्या नियमामध्ये वडील, आजोबा आणि पणजोबा हे त्रिपिंडी सांगितले आणि त्यानंतर सांगितलं मुक्त. त्यांनी मुक्त सांगितलं. त्यांनी त्याला मोक्ष मिळाला असं सांगितलं का? नाही सांगितलं. त्याला मुक्त सांगितलं. मग मुक्त जर असेल तर ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला हे कसं समजायचं? ह्याला काय पॅरामीटर आहे? काहीही पॅरामीटर नाही. बाबा मेलेल्या 4थ्या दिवशी पोरगं येतं आहे, ज्योतिषाकडे येतं आहे. ते म्हणते, महाराज माझ्या बाबाला मुक्ती मिळाली. त्याचा भाबडा प्रश्न आहे, मान्य आहे मला. त्याच्या वडिलांबद्दल त्याला असलेली जी एक भाबडी कल्पना आहे, त्या भाबड्या कल्पनेतनं असलेला जो भाग आहे तो इथं आला. पण त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा भाग इथं होतच नाही. मी ज्यावेळेला आत्मा, प्रेतात्मा आणि मोक्ष हा विचार ज्यावेळेला केला, त्यावेळेला म्हणजे पुस्तक लिहिलं त्यावेळेला बघितलं तर कोणालाही मोक्ष मिळत नाही. साधू संन्याशाला मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. म्हणजे ब्रह्मचार्य मिळत नाही, आत्महत्या केलेला मिळत नाही, म्हणजे निर्वंशाला मिळत नाही. ही यादी एवढी मोठी होत्या की त्यामध्ये कोण शेवटी शिल्लकच राहत नाही की त्याला मोक्ष मिळतोय. बिन मोक्ष म्हणजे मोक्ष कोणाला मिळतच नाही असाच विषय इथं झाला. मग आमच्याकडे आज प्रश्न उठला आहे, तर आज आम्ही म्हणतोय की आमच्या मुलाचं लग्न होत नाही, आमच्या मुलीचं लग्न होत नाही. आज संख्या जी वाढली आहे ज्योतिषाकडं, ती येण्याची संख्या जी वाढली आहे त्याच्यामधला जो कॉमन प्रश्न आहे, तो कॉमन प्रश्न कुठला? तर माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही, मला मुलगा होत नाही. हे जे काही कॉमन प्रश्न आहेत तेच कॉमन प्रश्न आले. मग आता कॉमन प्रश्न आले इथपर्यंत मी ठीक आलं. मग त्याचं उत्तर, मग तुमच्याकडे पत्रिकेत शनी आहे, तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे, तुमच्या पत्रिकेत असं ग्रहमान आहे, उच्चित ग्रहमान नाही आहे. तुमचा गुरु जर इथं असता तर बरं झालं असतं, तिथं असता तर बरं झालं असतं. मग इथं असता तर आणि तिथं नसता तर हे तुम्हाला ज्योतिषात लोकांना आपल्याला बदलून उचलून ठेवता येते.
म्हणजे ह्या घरातला म्हणजे मेषेचा कधी गुरु आहे, तो मेषेचा नको आहे आम्हाला, तो कुठं पाहिजे, मिनीचा पाहिजे. चला मागं एक घर ठेवलं. येईल का तसं ठेवता? कधीही येणार नाही. म्हणजे तुम्ही हे जे काही विधान करताय, असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं, हे तुम्ही म्हणजे तुम्ही तुझवरही हलवू शकत नाही. एक नक्षत्र आहे, एक नक्षत्र 24 तास आहे आणि 24 तासामध्ये 12 लग्न बदलतात. 54 तासने तुमच्याकडे एक रास राहत्या आणि 54 तासामध्ये जन्मलेली जी मुलं आहेत ही 31 गुणिले 24 म्हणजे 24 आणि परत पुढं म्हणजे इतकी मुलं जन्माला येतात. 7-8 लाख जन्माला येतात मुलं. मग तुम्ही ह्या राशीला की आता मीन राशीला 7.5 आहे, काय संबंध आहे? काय संबंध आहे? आमचं ज्योतिषशास्त्र चालतंय ते वेळेवर चालतंय. स्थानिक सूर्योदयाच्या वेळेवर असलेलं हे शास्त्र. लग्न बदलेल तसं माणसाची शरीरयष्टी बदलत जाते. ग्रहमान तेच राहतं, ग्रहमान तेच राहतं, चंद्राचं नक्षत्रही तेच राहतं. चरण बदलेल, रास बदलत नाही, पण लग्न बदललं की त्याचा आकारमान म्हणजे त्या शरीराचा आकारमान, त्याची उंची, त्याचा चेहरा हे सगळं बदलतं. म्हणजे आम्ही लोकांना किती खुळ्यात काढायला लागलो आहे. कारण मी बघायला लागलो आहे, कारण माझा हा की नाही एक इन जनरल सगळीकडे चाचपायचा की नाही माझी एक वाईट सवय आहे. ती वाईट सवय आहे. मी रोज 2-3 तरी फोन कडे ज्योतिषांकडे करतो जे माझ्या अनोळखी आहेत त्यांना. तुम्हालाही मी कधीतरी फोन केला असेल, म्हणजे यातल्या कडे कोणाला तरी फोन केला असेल. तर ही काही चांगली सवय नाही आहे, हे मी स्वतः कबूल करतो, हे लक्षात घ्या. आपल्याला त्या लग्नाप्रमाणे फरक पडतो. आम्ही आत्ता सांगताना राशीप्रमाणे सांगतो, म्हणजे आम्ही समोरच्या व्यक्तीला काय करतो, खुळ्यात काढतो. प्रत्येक लग्नाप्रमाणे त्या माणसाचा आकारमान बदलत येतोय. म्हणजे उंची, जाडी, चेहरा, त्याचं बुद्धिमत्ता हे सगळं बदलत येत आहे. आणि हे जे बदलत येत आहे त्याप्रमाणे हे सगळं चाललेलं असतं. मग आता इथं गंमत एक गोष्ट आहे, जर का तुमच्याकडे एक तो जातक आहे, त्या जातकाच्या पत्रिकेप्रमाणेच अगदी नक्षत्राप्रमाणे सुद्धा त्या बालकाची पत्रिका येते. म्हणजे मुलाची, वडिलांची, त्या मुलाच्या काकाची, त्याच्या मुलाच्या भावाची, त्याच्या आजोबांची, त्याच्या आजोबांच्या चुलत आजोबांची, त्या चुलत म्हणजे काकांची, या सगळ्यांच्या ज्या पत्रिका आहेत, या पत्रिकाकडे सगळ्या जवळपास त्या ग्रहमानातनं सेम येतात. फक्त 19-20 झालेलं असतं आणि ते योग तसे असतात. आजचा आपला विषय कुठला आहे, तर मुलींचं लग्न होत नाही. मग आमचा ज्योतिष सांगतोय, ठीक आहे, पत्रिका सांगितली, पत्रिका बघितल्यानंतर तो सांगतोय, विचार करतोय, म्हणतोय तुमच्याकडे निर्वंशाची जमीन आली होती. आलेली असते, त्या पत्रिकेत लिहिलेलं असतंय तिथं योग लिहिलेला असतोय. मग तो म्हणतोय, होय, आमच्याकडे निर्वंशाची जमीन आली होती. तुमच्या मुलाचं लग्न होत नाही किंवा मुलीचं लग्न होत नाही आहे, तुम्हाला मुलं होत नाही आहेत, याचं कारण ती जमीन आहे. त्याचा लगेच दुसरा प्रश्न म्हणजे तो माणूस लगेच उत्तर देतोय, महाराज, ते आमच्याकडे आजोबांना जमीन आली होती आणि त्या जमिनीतलं तर काहीही शिल्लक नाही. मग महाराजचं देखील तोंड बदलत आहे. महाराज म्हणतोय, होय की रे, म्हणतोय, याला तर नाही, ती जमीनच नाही, मग आता काय करायचं. पण जमीन नाही हे इथपर्यंत बरोबर आलं, मग आता काय करायचं हे मात्र त्याला सुचत नाही.
आणि हे सांगावं, हा विषय बोलावा म्हणून मी हा सगळा उपद्रव करावला आहे. याच्यामध्ये माझंही कुठेतरी चुकल किंवा मी तिथपर्यंत जाऊन पोचणार नाही, ही तितकंच आहे. तुम्हीही मला मदत करा. मी काय एकटा शाणा नाही आहे आणि मीच तर शाणा नाहीच आहे. आणि धनाच्या डॉक्टरला अक्कल नसत्या हे सगळेजण म्हणतात. धनाचं डॉक्टर म्हटल्यानंतर बेअक्कली, हे लक्षात घ्या. आमचे सूर्यवंशी एक आहेत तिथं, आमच्या आता हे इथं. तर आम्ही त्या निर्वंशपर्यंत गेलो, त्या निर्वंशाच्या जमिनीपर्यंत गेलो, त्याच्या प्रॉपर्टीपर्यंत गेलो. पण या ठिकाणी तो निर्वंशाच्या जमिनीपर्यंत जाऊन काहीही फायदा होत नाही. प्रश्न तयार होतोय कुठं, तर इथं प्रश्न तयार होतोय. ती जमीन आता आलेली आहे आणि ती अस्तित्वात नाही आहे, तर त्याचा इथं प्रश्न नाही आहे. तर ज्याच्याकडनं जमीन आली त्याचं नाव आपण एक श्यामा ठेवूया. त्या श्यामानं एका ह्यांच्या आजाला दत्त घेतले, नाही तर पंजाला दत्त घेतलंय आणि त्याच्यामुळे सगळे प्रकारकडे घडालेत असं त्या ज्योतिषाचं म्हणणं आहे. म्हणणं मान्य आहे, बरोबरही आहे, पण ते अर्धवट बरोबर आहे असं माझं मत आहे. तर तो श्यामा, त्या श्यामाचा बाबा रामा, म्हणजे या मागाने परत मग रामाला पोरगा झालाय श्यामा, पण श्यामाला पोरगा झालेला नाही आहे आणि श्यामाचं तिथनं वंशने खंडन झालेलं आहे. मग मग श्यामाचं वंश खंडन होण्याचं कारण काय, हे ज्यावेळेला आम्ही बघू, याचा सर्च करू आणि त्या तिथपर्यंत जाऊ, त्यावेळेला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होतं. सगळ्यांना मी आता एक नाही कामाला लावणार आहे. तुम्ही तुमच्या घरातला इतिहास, घराण्याचा इतिहास तुम्हाला माहीत नाही आहे आणि हा जो इतिहास आहे तो तुम्ही नाही शोधून काढा. तुमचं तुम्हीच काढा. हेरिटेज ज्योतिषाची कुठली गरज नाही आहे. आपल्या घराण्यामध्ये झालेल्या ज्या अघटित घटना आहेत, आता मी परवा मागच्या क्लासमध्ये सांगितलं की बाबा ह्या एखादं घराणं ज्यावेळेला निर्वंश होतंय त्याला कारण म्हणजे बाई. सगळ्यात मोठा शाप कोणाचा, तर नपुसकाचा. 2 नंबरला कोण आलं, तर 2 नंबरला आलं स्त्री. आणि पुरुष काहीच करत नाही. तो म्हणतोय ह्याला चल तुला माफ केलं. पण ही 2 जे आहेत की नाही, एक नपुसक आणि एक स्त्री, ही मात्र की नाही असं चिमटीत पकडून ठेवतात, असा चिमटा काढतात की चमडी तुटेगी मगर चिमटी नाही सुटेगी. मग आता ह्या ठिकाणी तो जर प्रकार जर झाला तर तो ओळखायचा कसा. मी माझ्या ग्रुपवरती शिकवतेवेळी या पद्धतीनं शिकवलेलं आहे. जोशी साहेब, अमोल जोशी या पद्धतीनं शिकवलेलं आहे. पितर बाधा प्रकार येतो. पितर बाधा येते मान्य आहे, पण ही पितर बाधा येते ती कशी येते आणि ती कशा पद्धतीनं ओळखायची, पत्रिकेत ओळखायची. तर 12×12 144 गुणिले 288, 288 गुणिले 12 3456 प्रकारचे कालसर्पाचे योग झाले. पण त्यातला एकटाच नाही योग आपल्याला नाही येईल किंवा 2 येतील किंवा 3 येतील, त्यापेक्षा जास्त काही आपल्याला त्रास होत नाही. पण त्यातला एकटाच असतो कोणतरी, रिझन एकच असते आणि ते रिझन कधी तसंच कंटिन्यू होत आलेलं असते. मग याच्यामध्ये मी प्रकार केले 3: पितरबाधा, देवपितरबाधा आणि प्रेतबाधा. मग आता ह्या ठिकाणी आम्ही जो विचार करायला आलोय आत्ता,
तो विचार आम्ही प्रेतबाधेचा करावा. ज्या प्रेतात म्हणजे अशा एका व्यक्तीचं क्रूर मृत्यू झाला, जो मृत्यू त्याच्याकडे मृत्यूवेळी जे हालाल झाले, त्याने शिव्या शाप दिले आणि तो मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याला मोक्ष मिळालेला नाही. बरं, आता मोक्ष मिळालेला नाही हा जो विषय झाला, तो ट्रॅपमध्ये अडकला. मी त्याला ट्रॅप म्हणालो आहे, म्हणजे एक बंधन मध्ये अडकला. का अडकला? आम्ही त्रिपिंडी म्हणालो आहे, म्हणजे वडील, आजोबा आणि पंजोबा ह्या त्याला तिनामध्ये आम्ही रोज पूजा करावली त्यांची. म्हणजे त्यांनी ट्रॅपमध्ये आहेत आणि ज्यावेळेला तो मोडतोय त्यावेळेला तो पंजोबा मुक्त होतोय, म्हणजे तो खापर पंजोबा होतोय, मग तो ट्रॅपमध्ये निसटतोय. मग त्याला मोक्ष मिळाला का? तर नाही मिळालेला. म्हणजे तर मेल फिमेल दोन्ही आले, लक्षात ठेवा. मग त्याच्यावरून निर्वंशाला, ब्रह्मचर्याला हे आले. मग आम्हाला दिसायला लागलंय कसं? एका घराण्यामध्ये निर्वंश असेल तर तो निर्वंश प्रत्येक पिढीला निर्वंश किमान एक तरी असणारच. ब्रह्मचरी हे प्रत्येक पिढीला किमान एक, एकापेक्षा जास्त असतील पण किमान एक असलाच पाहिजे. त्यानंतर घटना ज्या घडतात त्या घटना देखील रिपीटमध्ये घडतात. जर ह्या घटना रिपीटमधल्या जर घडत असतील तर त्या देखील तशाच होतात. पाण्यात पडून मेला, प्रत्येक पिढीला पाण्यात पडूनच मेले दिसतील. गळफास घेतला, गळफासच लावून घेतले असतील. विष पिला, विषच पिऊन येतील. खून झाला, खूनच दिसेल. मग या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी रिपीटमध्ये का होत आहेत? एखाद्या घराण्यामध्ये बाळणपणामध्ये बाई मरत्या. बरं, तुम्ही म्हणाल आज मरत नाहीत, आजही मरतील, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे सायन्सनं प्रगती केली म्हणून होत नाहीत असं काही नाही आहे. डिलिव्हरीमध्ये मरतात, डिलिव्हरी नंतर बाळणपणाच्या आजारामध्ये मरतात, हा देखील एक विषय झालाच. मग त्या मृत्यूमध्ये येणारा जो काही दोष आहे, तो एखादी बाई जळून मेली तर त्याच्यामध्ये येणारा दोष आहे तो. एखाद्या बाईला उपाशी मारून जर हालाल करून मारलं तर त्याचा दोष तो. एखाद्या घराण्यामध्ये म्हणजे नपुसक असेल तर त्याचा तो दोष. ह्या सगळ्यामध्ये मग ही गोष्ट आम्ही त्या निर्वंशाची जमिनलीतपर्यंत गेलो, पण तो निर्वंश का झाला या कारणाचा आम्ही विचार केला का? नाही केलेला. श्यामा हा निर्वंश झालाय आणि आमच्या आजारात दत्तक घेतलाय. मग श्यामा निर्वंश का झालाय? श्यामाचा अंश का चालत नाहीये? मी आज तुम्हाला ह्यातनं एक हिंट देणार आहे आणि ही हिंट ज्यांना मुलगा नाही, ज्यांना मुली आहेत, 1 असेल, 2 असेल, 4 असतील, त्यांना ही हिंट देणार आहे मी. ती हिंट कशी ओळखायची, काय ओळखायची, कसा भाग येणार आहे ते नंतर तुम्ही विचार करायचा आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्या मुलीला भाऊ नाही ती मुलगी करायची नाही. ज्या कथा कादंबऱ्या लिहिलेल्या ज्या आहेत ना कथा, त्या आहेत त्या. मग या ठिकाणी तुम्ही तुमच्या मध्ये कसा हिशोब करायचा तो तुम्ही ठरवा. हिशोब जमत नसेल तर या, तुम्हाला असं हिशोब करून दाखवतो. तर या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलंय काय? तर या ठिकाणी आपल्याला ही घटना आहे ती काय घडली आहे, ते घरानं का निर्वंश झालं याचा आम्ही विचार करत नाहीये.
अशी काहीतरी त्या श्यामाच्या घरामध्ये घटना घडलेली आहे. मग श्यामाच्या पिढीमध्ये नाही झालेली ती, रामाच्याही पिढीमध्ये झालेली नाही आहे, त्याच्या वडिलांच्या आजोबांच्याही पिढीमध्ये झालेली नाही, त्याच्या आधीच्या पिढीमध्ये असं कुठली तरी घटना घडलेली आहे की जे करून त्याच्यामध्ये ती घटना घडलेली अशी की त्यानं ती पूर्ण घर निर्वंश करून टाकलं. मग ती प्रॉपर्टी आली. ती प्रॉपर्टी आल्यानंतर तेही घरानं संपा लागलं, तोही मग त्या माणसाचंही संपा लागलं. मग इथं असं का होतंय, प्रश्न इथं निर्माण होतोय कुठला, हे असं का होतंय. तर ते का होतंय याचा मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी विचार केला, पुन्हा आज करूया. आपण म्हणतोय, मी देखील माझ्या पुस्तकात लिहितेवेळी लिहिलं की मनुष्य मेल्यानंतर सुईच्या टोकावरती राहणारी वस्तूही नेऊ शकत नाही. म्हणजे तो आला रिकामा गेला रिकामा. मग मला तुम्ही सांगा, मग बाधा म्हणजे काय. मग तो तर म्हणजे आला रिकामा गेला रिकामा. मग बाधा आली कुठनं आणि ती आली कशी. मी म्हणतोय म्हणून की शास्त्र म्हणतोय म्हणून. मग शास्त्र तरी काय म्हणतंय, बाधा आहे म्हणतंय. मग ही कसं आलं आणि कुठनं आलं याचा विचार कोणी करूया की. आता बघा, मनुष्य मेला, ना त्याच्यात जीव आहे, ना प्राण आहे, ना आत्मा आहे, ना त्या जिवंत माणसाला लात मारून मारतात. जो मनुष्य जिवंत जर असला तर त्याला लात मारतात, शिव्या शाप त्याला देतात, सगळं कधी करतात. आणि त्या मेल्यानंतर त्याच्या बॉडीला धक्का लागेल. अरे धक्का लागेल, शिस्तात, हळू, सांभाळून. का. अरे मेलेल्याची खाली काय वर काय. पण इथं मात्र नाही, त्या डेड बॉडीला ज्याच्यात जीव नाही, प्राण नाही, काय नाही, त्या डेड बॉडीला मात्र आम्ही काय करावलोय, ती फुलासारखं जपा लावलोय. त्याला आंघोळ घातली, त्याला साबणानं आंघोळ घातली, त्याला अत्तर लावलं, त्याला बंधन केलं. आम्ही आता हिंदू लोक आम्ही जे सुतळीनं बांधतोय ते म्हणजे बंधन आहे आणि ते बंधन तोडलं जातंय हे आम्हाला माहीत नाही आहे. आणि सर्रास ज्योतिषांना माहिती नाही आहे. ज्योतिष शिकणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे, तुम्ही ज्योतिष शिकायला शिका, पण त्याबरोबर तुम्हाला या गोष्टीचीही माहिती पाहिजे. आणि त्यातल्या सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे, क्रियाकर्माबद्दलची माहिती जास्त पाहिजे. तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र येणार आहे, नाहीतर दुसरं काही नाही येणार. कारण पत्रिका म्हणजे मागच्या पिढ्यामध्ये झालेल्या गोष्टींचा म्हणजे इतिहासाचा तो चित्रलेखा. आणि ते कसं आहे आणि काय घटना घडतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बघणार आहे काय आणि कसं बघणार. क्रियाक्रमाच्या पहिला विधी बघा, त्या विधी बघितल्यानंतर मग तुमच्या करेक्ट सगळं लक्षात येतं आहे. एक दिवसामध्येच तो सगळं आटपलं जाते. 3 दिवसामध्ये आमच्या आता वेळ नाही कोणाला, हा जो भाग केला होता. मग नंतर पुढे जाऊन त्याचा म्हणजे राक्षसाचा ब्रह्मराशीच होतोय आणि तो आव असून खातोय ते सगळ्यांनी खाऊनच टाकतोय. अरे मग म्हणायचं आमच्या पोरग्याचं लग्न होत नाही, ती 40 झालं, मग त्याला आता लग्न होत नाही, लग्न झालं तर त्याला पोरगं होत नाही. अरे मागं तुझ्या बाबाचं म्हणजे मेला त्यावेळेस तुला वेळ नव्हता की, तू शॉर्टकट मारलायस. तुझ्या आजाच्या वेळेला शॉर्टकट मारला, तुझ्या बाबानं शॉर्टकट मारलाय, तुझ्या बाबांना आजाच्या वेळेला शॉर्टकट मारलाय, तू तुझ्या बाबाच्या वेळेला शॉर्टकट मारलायस. आता तुला शॉर्टकट मिळतोय.
तुला वंशच राहत म्हणजे तुझा वंशच कधी खंडन होत आहे. जे पेराल ते उगवते. तुम्ही पेरणार काय? हायब्रिड जोंधळा. काय पेरणार? हायब्रिडचा जोंधळा. ते बी शाळू नवा किंवा मग जे चांगला असेल म्हणजे जोंधळा नवा, बारशी जोंधळा नवा. आणि अपेक्षा काय तुमची? माझ्या शेतातून एक गहू उगवायला पाहिजेत. वा रे वा, काय तुम्ही म्हणजे तुमची म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघा. कधी कुठली चिप बीप घालून कधी तसलं कधी काय करायला येते काय? मेल्यानंतर ज्या क्रियाक्रमाची त्यांनी गती सांगितलेली आहे त्या गतीला सगळ्यात महत्त्व आहे. आणि हे महत्त्व जे आलं ते काय आत्ता आलेलं नाही आहे. हे आलेलं आहे ते हजारो वर्षापासून आलेलं आहे. आणि ज्योतिषशास्त्राचा शोध देखील 28 युगे विटेवरी उभा इतक्या मागे काळात होतो. आणि ती वर्ष होतात. आता ते गणित सांगत होत नाही, माझ्या इतर चॅनल म्हणजे एपिसोडमध्ये मी ते गणित दिलेलं आहे. 1,81,000 वर्ष आपण ह्याच्या मागे जातोय. मनुष्याच्या म्हणजे घटना घडतात, आयुष्यात घटना घडतात. आणि या घटना घडत असतेवेळी बिनबुडाच्या कधी कुठली घटना घडली अशी दाखवा तुम्ही मला. बिन कारणाची कधी घटना घडली अशी दाखवा तुम्ही मला. पूर्वी कशाला, आत्ता सुद्धा जर का मुलगा झाला नाही तर कोणाला दोष दिला जातोय? बाईला. अरे हो, पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी डिपेंड्स कोणावरती आहे? पुरुषावरती आहे. तर बाईचा काय संबंध आहे? बाई जमीन आहे. त्या जमिनीमध्ये बी पेरल ते नाही उगवणार आहे. मग ती रेताड असली तर रेताडमध्ये जसे बी पडल्यानंतर ते जसं नाही रेताड जमिनीतलं पीक येईल तसं रेताड जमिनीतलं, सुपीक जमिनीतलं सुपीक पीक येईल. म्हणून खानदानाला इथं महत्त्व आलं. स्टेप बाय स्टेप सगळ्या काही गोष्टी येत जातात. मग ह्या ठिकाणी इथं जे जाती तयार झाल्या त्या जातींनाही इथं नाही महत्त्व आलं. इतर ठिकाणी रोटीबिटीचा व्यवहार नाही झाला. मग आमच्या ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडायला लागल्यात, ह्या गोष्टी का घडायला लागल्यात याला कारण काय? तर कारण फक्त आपल्या घराण्यामध्ये झालेल्या अघटित घटना. मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, संतती होत नाही. जा माग आपल्या घराण्याचा इतिहास तपासून बघा. इतिहास माहीत नाही आहे. तुमची पत्रिका म्हणजे तो म्हणजे 7/12चा उतारा, त्याच्यावरती कधी कुठं कशा कुठल्या पतसंस्थेचं, कुठल्या बँकेचं, कुठल्या सावकाराचं कसं कर्ज काढलंय त्याची सगळी नोंद येणं म्हणजे ही तज्ञ आली. आणि आत्ताच्या ज्योतिषांना देखील आणि माणसांना देखील एक भाग झाला. आमच्या घराण्यामध्ये आमच्या काकाचं लग्न झालं नव्हतं. बरोबर आहे, ज्ञात आहे प्रकार. मग काकाचं झालं नव्हतं म्हणतो, अरे आमच्याकडे म्हणजे काकाच्या काकाचंच देखील लग्न झालं नव्हतं. त्याच्या मागं म्हणतोय ते मी म्हणतो होय आमच्या तिथं नाही होतं. म्हणजे प्रत्येक पिढीला एक ब्रह्मचारी होता. पण इथं एक लक्षात ठेवा, ब्रह्मचारी असणं म्हणजे ते घरानं निर्वंश होणं नव्हे. त्या ब्रह्मचार्यामुळं ब्रह्मचारी सायकल चालू होईल. म्हणजे इथं त्याच्याकडे घराणं नष्ट होणार नाही. निर्वंश आहे आमच्या घराण्यामध्ये, निर्वंश आहे. आमच्याकडे काका निर्वंश होता, आमच्या आजा निर्वंश होता. तिथं एक असं झालं, तिथं त्याला मुलं नव्हती, 4 पोरी होत्या, त्याला मुलगा नव्हता.
ओके, पण त्याच्यामुळंही घराणं तुमचं निर्वंश होत नाही, म्हणजे संपत नाही. प्रत्येक पिढीला एक निर्वंश होत जातो. म्हणजे 4 भाऊ आले किंवा 2 आले तर त्यातले एकट्याला मुलं होतील, एकट्याला संपून जाईल, एक फांदी कट होईल. फांद्या कट होणं म्हणजे घराणं संपणं नव्हे. ज्योतिषी लोकांनी हा विचार केला पाहिजे. फांद्या कट झालेत म्हणजे घराणं नष्ट झालेलं नाही. घराणं कधी नष्ट होणार आहे तर ज्या वेळेला सगळ्यांनाच मुलं होणार नाहीत त्यावेळेला त्याला काय होणार आहे, ते नष्ट होणार आहे. आणि हे नष्ट झाल्यानंतर त्याचं कारण मात्र ह्या दोन्हीमध्ये नाही आहे. मग हे कारण त्या घराण्यात झालेली अघटित घटना, आणि ती किती जणांबद्दल? दोघांबद्दल, एक स्त्री आणि एक नपुंसक. ती कशी झाली आहे, कोणत्या काळात झाली आहे, कशा परिस्थितीत झाली आहे, ही घराण्यामध्ये असंख्य माणसं मरतात, असंख्य माणसं मरतात. एक एक कुटुंबच 50-50 माणसाचं कुटुंब झालं तर त्यांतली माणसं काही जिवंत राहिलेली नाही आहे, ती सगळी मर्त झाले. तो मग ही सगळ्यांची तक्रार आहे काय? तर सगळ्यांची तक्रार नाही आहे. तक्रार ठराविक जणांचीच आहे. कोणाची? ज्यांचा मृत्यू घटित झालेला आहे त्यांचीच तक्रार आहे. ओके. मग जर का असं आहे तर ती घटना शोधून काढली तर आणि त्याच्यावरती उपाय केले तर मुलाचंही लग्न होईल, मुलीचंही लग्न होईल आणि संततीही होईल. आणखी एक गोष्ट मी मगाशी बोललो की ज्यांना मुली आहेत, आज समाजामध्ये प्रचंड लोकांना निव्वळ मुली आहेत, त्यांनी देखील हा जर उपाय केला तर त्यांच्या मुलींना देखील संसार सुख लाभेल. तुम्ही इन ॲव्हरेजकडे काढायचं, इन ॲव्हरेज काढायचं. 10 कुटुंब घ्यायची, जी कुटुंब प्रत्येक त्यांना 10 म्हणजे वेगवेगळे ह्याच्यातली कुटुंब काढा. एका जातीची काढा नाही तर अनेक जातीची काढा. त्याच्यामध्ये त्यांना फक्त मुली आहेत अशी लोक काढा आणि त्यांची लग्न झाल्यानंतर त्या मुलींची परिस्थिती शोधा. यामध्ये एक आपल्याला लक्षात येतं आहे, काही घराण्यातल्या मुलींना संसार सुखच लाभत नाही. मग या ठिकाणी त्या घरातली मुलगी करणं म्हणजे त्या मुलाचा दोष आला का? नाही. त्या म्हणजे तिचं पापचा लाडवं म्हणायचं, ते दोष नव्हं, पाप आलं ते. मग असं का? तर त्या मुलीच्याकडे मागं देखील जाऊन जर तुम्ही बघितला, म्हणजे आपली जी दैव आहेत ती 8 दैव मी मांडली आहेत आणि ह्या 8 दैवामध्ये मातृदैव देखील आहेच की. मग आईकडचं सगळं नाही, बाकी तिची देखील 8 दैव आली ना. मग तिच्या घरामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या देखील तशाच आल्या. सावित्रीची गोष्ट काय आहे? सावित्रीची गोष्ट ही तीच आहे. तिला भाऊ नाही आहे म्हणून सगळं प्रताप चालला आहे. राजाची पोरगी ती लाकूड तोडायला करून घेत्या. हे जे काही त्यांनी म्हटलं, तिने उदाहरणं दिली, ती उदाहरणं देतेवेळी त्यांनी वेदोक्त आणि पुराणोक्त मधला हा सगळा गोंधळ आहे. वेदोक्तमध्ये फक्त काय होतं? ऋचा. आणि पुराणोक्तमध्ये सगळ्या कथा, ह्या कथा लिहिलेल्या आहेत. सगळ्या कथा लिहिताना देखील त्यांनी त्या मार्मिक लिहिल्या आहेत, त्याच्यामध्ये काय दुमत नाही. प्रबोधन करतेवेळी ज्या सांगितले त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत. मग त्यांचं देखील चांगलं होतंय. पण कधी होतंय कसं? आता मुलीला भाऊ नाही आहे, ॲटोमॅटिकली वडिलांची प्रॉपर्टी मुलीला येते.
म्हणजे तो मुलगा ज्या ज्या त्या मुलीला नाही करून घेतलं आहे त्याला तो दोष आला, निर्वंशीची प्रॉपर्टी आली. मग तिथं निर्वंशीची प्रॉपर्टी आल्यानंतर बरोबर ते दोष ॲटोमॅटिकली येणार. मग तिच्या बाबाचा निर्वंश झाला आहे, तिच्या बाबाचा निर्वंश झाला आहे म्हटलं तर तिच्या मुलांचा देखील निर्वंश होऊ शकतोय. यासाठी तिनं काय करायचं, मग त्या ज्यांना फक्त मुली आहेत अशा लोकांनी आपल्या घराण्यामध्ये जे काही झालेलं आहे अघटित त्याचा हिशोब करायचा, त्या घटनेचा हिशोब करायचा आणि त्याचं कार्य करायचं. आणि हे कार्य केल्यानंतर तुम्हाला अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट त्याचं उत्तर निघतं. आपल्या ह्याच्यामध्ये सांगताना सांगितलेलं आहे, पितरबाधा ही सांगितलेली आहे. देवबाधा ही सांगितली आहे का तुम्हाला कधी? नाही सांगितलेली. देव काय करतात? देव तुमचं काम करतात असं तुम्हाला वाटतंय? देव तुमचं काम करत नाहीत. तुम्हाला गोळीचं काम करतात. तिने फक्त कशाचं काम करतात? गोळीचं काम करतात. गोळीचं. तुमचं डोकं दुखायला आलंय, पोटात दुखायला आलंय, ती गोळी खाल्ली की तेवढंच नाही काम होते, डोकं दुखायला थांबतंय बस. पण पितर काय करतात? डोकं दुखायचं तिने म्हणत नाही, तिने डोकंच गायब करतात. हा दोन्हीचा फरक आहे. मग त्यांचं नाही तिने बघून शेवटी कुठपर्यंत तिने चिमटा काढून चिमटा का काढलेला असतोय? तर यासाठीच काढलेला असतोय की मला बघा. बरीच मुलं म्हणतात माझ्या बाबाचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, माझा बाबा माझ्याबद्दल वाईट चिंतूच शकत नाही. तुझ्या बाबाचं मरेपर्यंत तुझ्यावरती प्रेम होतं हे मला देखील मान्य आहे. पण मेल्यानंतर तू त्याच्यासाठी काय करावं आहेस? त्याच्या नावानं अन्नदान करतोस काय? नाही करत. त्यासाठी प्रार्थना करतोस काय? नाही करत. माळ घालतोस काय? नाही घालत. आपण श्राद्ध जी करतोय ही श्राद्ध देखील त्या पद्धतीनंच करतोय. देवाला गेल्यानंतर देखील आम्ही पूर्वजांची श्राद्ध करतोय. मुस्लिम समाजामध्ये नमाज पडल्यानंतर ते बक्षले जातात, म्हणजे ते दिले जातात. मग कोणाला देतात? मेलेल्या लोकांना दिले जातात. आम्ही देखील अन्नदान करतोय. मला पुण्य लागावं असं नसतंय. मी अन्नदान केलं तर ते माझ्या बाबाला, माझ्या आजाला, माझ्या आजीला, पणजीला, काकापणजीला, माझ्या घराण्यातल्या सगळ्यांना मोक्ष मिळावा म्हणून अन्नदान केलं जातं. चला आम्ही हिंदू लोक नाही एवढी बेकार आहे. एखाद्यानं बोलवलं आमच्या बाबाचं श्राद्ध आहे, जेवायला जात नाही मी. पण तेच त्यांच्यामध्ये एकाने सांगितले, अरे हमारे यहाँ बकरा काटे तो है, अरे मेरे को खाने का बोला नहीं तो उन्हें डबा भेज दे. अरे ते देखील त्याच्या वाडवडिलांचं श्राद्धच आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला त्यांचं श्राद्धाचा डबा चालतो, जेवण चालतंय, आणि तुम्हाला तुमच्याकडे ह्याच्याकडे चालत नाही. म्हणजे आम्ही एवढी हिंदू लोकांनी काय गावंडळलेली आहे. आणि हे गावंडळलेलं ठेवलंय कोण? तर आमच्याच लोकांनी आम्हाला ठेवलं, हे लक्षात घ्या. मुलीची लग्न होत नाहीत, संतती होत नाही, किंवा एखाद्याचा सगळं संपलं तर मुलीच आहेत, तर त्यांचा इतिहास तपासायचा. त्या इतिहासामध्ये दोन प्रकार शोधायचे, एक स्त्री आणि एक नपुंसक. स्त्री कशा पद्धतीने मेली आहे
याला महत्व आहे. नॉर्मल सगळ्यात मरतात आणि नॉर्मल मेल्यानंतर त्याचा दोष लागत नाही, ही त्यातली गोष्ट. त्यात आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या तो फरक लक्षात येईल. आपल्या भागामध्ये किंवा सगळीकडं साती आसरा पूजल्या जातात. ॲक्च्युली साती आसरा शब्द नाही आहे, 7 अप्सरा शब्द आहे. मग तो काय येतोय तर एखाद्या घरामध्ये ज्यावेळेला आपल्या सुनांना ती सासूबाईने काय करत्या, उपाशी ठेवते. आणि ही सासूबाई ज्या वेळेला उपाशी ठेवत्या त्यावेळेला ती कळकळत्या. मग ही सास बी कधी भाऊ, ती भाऊ असताना हिला उपाशी ठेवलंय, मग ही सासू झाल्यावर ही तिला मुसलमानांना उपाशी ठेवत्या. परंपरा चालू झाली. मग त्याच्यामुळे त्रास होतोय, घरामध्ये किरकिर तयार होत्या. इथं लक्षात ठेवा, घरामध्ये किरकिर तयार होणं, घरामध्ये अन्न पुरवठी न येणं, भांडणं होणं, ही कामं होतात. मग ज्योतिषाकडे विचारायला गेल्यानंतर त्यांनी म्हणतात साती आसरा, तुमच्यात 7 आसरा आहेत आणि तुम्ही 7 आसरा पूजा, नाही तर तुम्ही नदीचं करा. याच्यामुळं निर्वंश होत नाही. नदीची पूजा केली की सगळं घराचं वातावरण शांत झालं. मी 4 प्रश्न घेतले. एक मुलाचं लग्न, एक मुलीचं लग्न, एक म्हणजे ज्यांना मुलगा होत नाही त्यांचा प्रश्न घेतला, आणि आता ज्यांना मुलीच आहेत त्यांचा प्रश्न घेतला. त्यांनी मागं जायचं, बघायचं कुठं आपल्या घराण्यामध्ये काय झाले ते बघायचं, आणि त्याच्यावरती उपचार केल्यानंतर त्याला खरोखर रिझल्ट सुंदर येईल, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो इथं सॉल्व्ह होईल. कुठलाही ग्रह शुभ नाही आहे आणि कुठलाही ग्रह अशुभ नाही. कोणी पापी नाही आणि कोणी पुण्यवान नाही आहे. गाणं आठवतंय ना नितीन साहेब, जिसने पाप ना किया हो पहिला पत्थर मारे. मग कोण हे आहे, कोण पापी नाही आहे, सगळी पापी आहे. मग सगळी पापी आहेत तर मग सगळेजण इथं सुरुवात. पण पाप कुठलं केलंय याच्यावर डिपेंड्स आहे, बरोबर. मग इथं मी 4 सांगितलं, मेथड सांगितली, तुम्हाला कशातून जायचं आहे ते सांगितलं. फक्त मुलीचं लग्न होत नाही हे म्हणून समजू नका. आज समाजामध्ये प्रत्येकजण काय म्हणतोय, मुलाचं लग्न होत नाही, मुलींची संख्या कमी आहे. ठीक आहे, पण आज तेवढ्याच पद्धतीनं तेवढ्याच मुलींच्या पत्रिका यायला लागलीत की आमच्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून. मग मी का मानू, मुलाचंच लग्न होत नाही म्हणून मी कुठं मानू, मी का मानू, मी मानणार नाही. म्हणजे मुलीचीही लग्न होत नाही आणि मुलाचंही लग्न होत नाही आहे, ही त्यातली गोष्ट झाली. मग आता ह्या ठिकाणी मुलींची संख्या, 14 चिलटाची लग्न व्हायला आल्यात. काळ्या कुळकुळीत पोरगीला चांगली पोरगी म्हणजे पोरगीकडे मिळते, तिचं लग्न होतंय ना. आणि तेच चांगला शिकलेला निर्व्यसनी पोरगा आहे त्याचं होत नाही. मग काही वेळेला आपल्या फेसबुकवरती ॲड सुद्धा येत्या, टपुरी पोराला लागणे पुरी मिळतात म्हणून. विचार नाही करा. विचार करत असतेवेळी दोन्ही बाजूचा विचार करून करा. आणि ज्योतिषशास्त्र ही एवढं सोपं नाही आहे. त्याचा उपनक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी असं तर तुमचं बिलकुल नाही आहे. मी काल माझ्याकडे एक व्हिडिओ अपलोड केला आहे.
आज झाला आहे तो संध्याकाळी. कोणत्या ग्रहांच्या दृष्ट्या कशा आहेत याच्याबद्दल मी बोललो आहे. सगळेजण म्हणतात ग्रह सगळे एकपाद दृष्टीने बघतात, द्विपाद दृष्टीने बघतात, सप्तम दृष्टीने पूर्ण बघतात. अरे पण कुठं काय होतं आहे आणि कुठल्या कोण कसा बघतो आहे याचं विश्लेषण मी काल केलं आहे. मला तो व्हिडिओ जरूर बघा. एवढं संपवतो. आता आपण प्रश्नाची उत्तरं देऊया. नमस्कार.